अरे मला लुटून राहिले दोघी जणी. ऍक्च्युली आज मम्मीचा बर्थडे आहे, अॅनिव्हर्सरी पण आहे. मी कधी एक्सपिरियन्स नाही केला, कधी गेलो पण नाही. असं पण ते तुमच्या आईला आईच म्हणते. लहान लहान पोरं पण चांगलं वाटते. मला वाटत होतं की बा कोणी आलं पाहिजे, खाऊ आणला पाहिजे आमच्यासाठी. मम्मीची बॅग आहे, त्याच्यातले पैसे आहे, हे टाकू आपण खिशात. आता मजे बघा. आइए देखते हैं मजा. रननी आज साडी घातली आहे. या इकडे मित्रांनो, रननी साडी घातली आहे आणि रनला देतोय मी ही पर्स होल्ड करायला. छान दिसते ना साडीवर. कोणाची पर्स आहे? अरे मस्त दिसते ना पर्स. कोणाची कशाला करायला लागते? तू गिफ्ट आणली मस्त. हा मस्त पर्स आहे. घे. गड्यात कोण घालत असते पर्स? मग कुठे घालत असते? गड्यात कोण घालत असं घालत असते का? मला काय माहित बाबा पर्स कुठे घालायला लागते. चांगली दिसते ना साडीवर. कोणाची पर्स आणली तू? अरे कोणाची कशाला आणलं ना, तुझ्यासाठी आणली ना. साडीवर मस्त दिसते म्हणून आणली. ही अशी पर्स. आपण बाहेर लाईट मध्ये व्हिडिओ काढू या पर्स. मम्मी हिनं बाई तू पर्स घेतली आणि त्याच्यातले पैसे चोरले. ये फंस गया सीएम. पैसे चोरले हिनं. तुझी पर्स आहे ना? ते चोरूच नाही शकत ना. काऊन नाही चोरू शकत? तूच घेत. डायरेक्ट आरोप. पाहायचा पहिले का पैसे हाय नाही हाय का कोणाचे आहे का काय. तू मला पर्स आणून दिली की फोटो चांगला, मी दुसरी पर्स आणली म्हणून खोटारडा नवरा. पैसे नाही. मला विश्वासात घेणार नाही. अरे पण तिच्याकडे होते ना, मी तिला पकडून आणलं ना. आता याला चेक करा. मला काय चेक करा? तुला चेक कर. तू दाखव आधी. पैसे घेतले. मी काय घेणार आहे? माझ्यासाठी आणली आणि पर्स. कोण म्हटलं असं? हिनच पर्स घेतली मग मी आली दाखवली. मम्मीची पर्स आहे म्हणे, मी पैसे काढले म्हणे याच्यातले. आता सांगितलं. शोधा याला. कुठं आहे? शोधा याला. कुठं आहे? कुठं आहे पैसे? कुठं आहे? हे माझे पैसे आहे. हे माझे पैसे आहे. अरे तर माझे आहे ना. पण आपण किती येतं दाखवतो. पण माझे पैसे आहे. तू तिला बघ ना. तिच्याजवळ होती ना पर्स. तिच्याजवळ पर्स मध्ये नाही आहे ना पैसे. मला विश्वास सांग तिला चोरली म्हणून. मी नाही चोरले. खरं सांग. तू दाखवले पैसे ते मम्मी. खरं सांग. ते मम्मीचे पैसे आहे. मम्मीचे पैसे कुठून लिहून आहे का त्याच्यावर मम्मीचे पैसे आहे म्हणून? तुझ्या जवळ असू शकते. खोटारडा नवरा आहे. अरे बाबा किती खोटी बोलते. किती खोट आहे. लावून राहिला. अरे पण तू तिला काहीतरी म्हण ना. तिच्याकडे होती पर्स. मला तिच्यावर विश्वास. माझ्याकडे व्हिडिओ आहे तिच्याजवळ होती पर्स म्हणून. आधी पैसे बघू दे किती आहे. कोणते पैसे? तेच जे तुझ्या जवळ आहेत. हे 500 रुपये. अर्धवट हे तर माझेच पैसे आहे ना. काढा खिशातून. काढा ना. अरे मला लुटून राहिले दोघी जणी. ह्या दोघी जणी मिळून लुटून राहिले. तर 500चे नोट दे. 500चे कुठं आहे? आताच ठेवतो खिशात. तर तेवढे पैसे तरी होते का त्याच्यात? 500ची नोट दे. अरे हे पा मम्मी हिनं काढले आणि माझ्या खिशात टाकले. काढू शकत नाही ना. ती सरळ मागते. तिनं काढले आणि माझ्या खिशात टाकले. मम्मी मी चोरत नाही पैसे. तिनं घेतले माझ्या खिशात टाकले आणि स्वतः बॅग घेऊन फिरत होती. म्हणजे तुझ्या समोर येऊन प्रूव्ह करण की मी चोर आहे म्हणून. किती खोटारड आहे. किती खोटारड आहे. ह्या सासू सुना मिळून मला अशाच त्रास देते. रोज त्रास देते. नाही ठीक आहे ना. तुम्हाला दोनों को देख लूंगा मैं. आजी आजोबाचं काम करते. म्हातारा पडत असते घरात भांडण लावायचं काम करते. तसं ते काम. नहीं ठीक है ना. दोनों को देख लूंगा मैं. तसे हे काम करतात भांडण लावायचे. मैं 800 रुपए तो वापस लेके रहूंगा मैं. मेरा पैसा छीन लिया इन दोनों ने. दाता लिपस्टिक लागली ना दाताला. नुसतं लिपस्टिक लावून दिली मला. दाताला लावून दिली मगाशी माझ्या. आता मी सजवून देत असतो बायकोला असं दाखवून राहिलो. पण मी बदला घेईन. मला राग आलाय. जाणार रे. म्हणजे दाढी केलं तेव्हापासून पप्पाचा लुक दिसून राहिलाय. A few moments later. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे अगरबत्ती आणि हे पायाला काय केलेलं आहे. तर आमच्याकडे एक लांबा कपडा नव्हता व्हाईट शूट करण्यासाठी की डेड बॉडी दाखवण्यासाठी. तर आम्ही आज जुगाड करतोय की नेमका आपण इथून कॅमेरा अँगल पकडणार आहे की त्याचे फक्त पाय दिसले पाहिजे. त्याचा पॅन्ट खराब नाही झाला पाहिजे म्हणून खाली वाकड टाकली आहे. आणि हा स्वच्छ आहे. स्वच्छ हॅलो मन. तुम्ही कसे आहात मन? सबस्क्राईब. अरे शूट करणार आता दाखवतो तुम्हाला. ते रील बघायलाच मिळेल तुम्हाला. कंटेंट काय ते बघायला तुम्हाला इंस्टाग्रामवर जावं लागेल. सॉरी जर इकडेच कंटेंट दाखवायला लागलो तर तुम्ही इंस्टाग्रामवर जाणार नाही. तर एवढा दुरून नाही पाहिजे कॅमेरा अँगल. आता फक्त इथूनच याच्या पुढचंच दिसलं पाहिजे. ठीक आहे. आणि हे पाया दिसले पाहिजे. तू ये मागे थोडस. समजला व्हिडिओ. त्याला समजलं. असं नसते बसत वाटतं ना. असंच बसत असते. आता आमची दादी वारलेली आहे. त्याच्यावर कंटेंट आहे आमच्याकडे. दादी कशी वारली ते बघायचं असेल तसं रिझन या व्हिडिओत आहे. तर खूप सिरियस व्हिडिओ आहे. नंतर काय होते त्याच्यात सस्पेन्स आहे. दादी किती चांगली होती. दादा चांगली होती. दादीला गणिताची किती आवड होती. गणिताची आवड होती. 10वी पहिलीच तर शिकली होती दादी. पण दादी पहिली नव्हती शिकली. दादीला गणिताची लय आवड होती.
आणि माता माताही अबॅकस करतच मिली. अबॅकस करत मिली. माता माता अबॅकस करत नाही मिली काय. मी मिरगीचा अटॅक आलता दिले. The next day. Many many happy returns of the day. Happy birthday. मेरा बर्थडे बड़े को भी करते हैं क्या? हाँ मैं बड़े को हम लोग को मेरे नहीं पढ़ना. अरे दूर से करो. दूर से की ना मेरे नहीं पढ़ना. हम लोग हमारे बच्चे हाँ तो एक मान रहता है ना. कोई भी समाज के रहे ना मान नहीं पड़ा. एक बार मला किरण ने चॉकलेट दिली. किटकॅट. सध्या किटकॅटच काय सध्या किटकॅटच होती जवळ किटकॅट. पण आता आम्ही 8 दिवस फिरलो ना तेच पुष्कळ माझ्यासाठी. माझा बर्थडे म्हणून घेतला आम्ही रिसॉर्ट मध्ये जाऊन. त्यांना विचारलं काय गिफ्ट पाहिजे तर काहीच नाही पाहिजे म्हणते. नाही म्हटलं तिनं काहीतरी पाहिजे. भांडण नका करू म्हणते चांगलं. वही सबसे बड़ा गिफ्ट है मेरे लिए है ना. दोनों अच्छे रहो. मगर हम अच्छे ही रहते हैं वैसे तो थोड़ा थोड़ा चलती ही रहता है. सबको मालूम है वीडियो में. नाही भांडणं फक्त माझ्या बायकोचे होते. घरच्या सोबत नाही होत पण आमच्या दोघांचं. बडबड नाही करा टक्के ते आजी मला वरती विचारत होती शशांक कोण नाराज आहे म्हणे. काय झालं झोप नाही झाली त्याची. नाही बडबड करता ना. बडबड करते म्हणते. आज बडबड नाही केली म्हणते. आतापर्यंत मी मोबाईल नाही पाहिला. आता पूजा केली. आता मी मोबाईल पाहते. इतके मोठे मेसेज आले की उघडल्याबरोबर ग्रुप मध्ये सगळीकडे खूप मेसेज आले. परीक्षेतनं काय केलं म्हटलं. परीक्षेतनं बेंगॉली मध्ये मेसेज पाठवले मला. आता त्याला शिकवा लागलं. आता आणखी ताप आला म्हणजे विचारायला. किती कमजोर आहे परीक्षेत. म्हणजे एवढंसा फिरलं बिमारी पडला. काही खरं नाही परीक्षेत तुझं. तो बिमार म्हणजे काय कोण पडला मी सांगते तुला. तो आपण गेलो ना फिरायला तेव्हा तो चांगलाच होता मस्त होता. जसा तो त्याच्या तो बिमार पडला. कारण का तोच काय म्हणे माझा पिसर आहे म्हणे आता नाही म्हणे पण माझा पूर्ण वाट लागणार आहे म्हणे आता. तो भिन करून मला रात्रीपासून परीक्षित मला मेसेज काय करते तुम्ही कॅमुआचे आम्हाला होता ताप आला त्याला ताप आला वाटते. স্যার আপনি একটু বাইরে গিয়ে আবার ঢুকেন আমরা আপনাকে দাঁড়ায় সম্মান করি. असे मेसेज करून राहिला तो. मला स्क्रीनशॉट पाठवला त्याने बेंगॉलीत तिला मेसेज करून. एका मागं एक 10-12 मेसेज. मी म्हटलं 12च्या नंतर काय करून राहिला. 2 वाजता पाहिलं मी. 2 hours later. सो आम्ही गाडीत बसलेला आहे आणि आम्ही जात आहे भुरने जात आहे. ऍक्च्युली आज मम्मीचा बर्थडे आहे आणि अॅनिव्हर्सरी पण आहे. सगळे बर्थडेच्या नादात अॅनिव्हर्सरी विसरून जाते. पार्टीचे पैसे वाचवण्यासाठी एकाच दिवशी ठेवलं होतं. ती लग्नाचा वाढदिवस दोन्ही गोष्टी विसरल्या नाही पाहिजे म्हणून एकाच दिवशी ठेवल्या. आज मम्मीचा बर्थडे पण आहे आणि अॅनिव्हर्सरी पण आहे एकाच दिवशी दोन्ही. आम्ही चाललो आहे. कुठे चाललोय आपण. कुठंतरी ते दाखवतो. आम्ही कुठेतरी जात आहे ते दाखवतो तुम्हाला. केक वगैरे घेतलेला आहे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आणि आम्ही पोहोचणार आहोत ते थोड्या वेळात. सो आपण तिथे भेटू. अच्छा तुया गळ्यात डोरलं शोभन किती पायामधी पैजण वाजल कशी कानात वाजून रायली सनाई माया. हळदीन रंगून गेली माई काया. कानात वाजून रायली सनाई माया. हळदीन रंगून गेली माई काया. क्लब नाही पब नाही चैन ले जाऊ 7 जन्म एकराची शपथ घेऊ. क्लब नाही पब नाही शेगावले जाऊ 7 जन्म एकराची शपथ घेऊ. क्लब नाही पब नाही. क्लब नाही पब नाही. परीक्षेत झाले केक पाहिजे म्हणते वहिनी. अरे मला त्या पोरींनी रक्षाबंधनला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांनी इन्व्हाइट केलं ते यावंच लागेल.
9 तारखेला हा सर्वांना येणे म्हणा, कोणीतरी निवडून व्यक्ती त्यालाच हे म्हणतात रक्षाबंधन. एक वेळ भेटला परीक्षेला तुले काय खाल्ला त्यांनी सगळं केक खाल्ला त्यांनी. मला नाही भेटला केक. मी 3 वर्षापासून केकच खात होतो. कसं वाटलं मम्मी तुम्हाला? खूप छान वाटलं. मागे भेटलो होतो त्याच मुलींना पुन्हा भेटलो. आता जास्त आणखी वाढ झाली आहे त्याच्यात. खूप जीव लावतात त्या. लहान लहान मुली आहे. आपल्यालाच कसं तरी वाटते बघितलं की. कसं वाटलं? अगदी छान वाटलं. मुलांच्या चेहऱ्यावर खुशी पाहून आनंद झाला. मला माहिती आहे तो मुलगा आता भेटला ना, त्याची आई कामाला जाते तर कोणी पाहणार नाही म्हणतात. मला पहिले वाटलं की तो मुलगी आहे, तो मुलगा आहे. त्याला मी पहिले केक दिला. तो लहान आहे म्हणून मी त्याला जास्त केक दिला. मग तो काय म्हणते पहिले केक नाही चॉकलेट नाही का म्हणते. म्हटलं चॉकलेट सगळ्या खाल्ल्या म्हटलं याच्यावरच्या. कोणी खाल्ल्या म्हणते. म्हटलं त्या पोरी म्हटलं त्यांनी खाल्ल्या तर पाऊंडर कोणी खाल्ल्या म्हटलं मी तुला जास्त केक देते. म्हटलं घे घे. त्याने केक पटकन खाल्ला. दुसऱ्याला त्याच्या मला अजून केक पाहिजे. म्हटलं घे तू अजून घे म्हटलं. मस्त बोलला तो. तुम्हाला कसं वाटलं रे? मी तर पहिल्यांदा आलो. मी अलगच एक्सपिरियन्स आहे. मी कधी एक्सपिरियन्स नाही केला, कधी गेलो पण नाही, म्हणजे चान्स पण नाही भेटला होता. तू मग ते देऊन पाल पाहिजे होतं हातात. काय एक वेगळी फिलिंग असते. हे वेगळं होतं ना ते, जे ओकेशन होतं ते. मला द्यायचं आहे असं मी प्लॅन पण केला, पण दिन समोर. आम्ही हे 12 वर्षापासून करतोय. खूप चांगलं आहे. म्हणजे जे इथं येऊन जे आपण एक्सपिरियन्स करतो ना वेगळं असतं. मी आतापर्यंत मोबाईलवर पाहत होतो, लोक गिफ्ट करत होते. आज प्रत्यक्षात पाहिलं वेगळंच वाटतं. आणि हे असं नाही आहे की आमच्या कोणाच्याच बर्थडे म्हणून. इकडे कोणाचा बी बर्थडे असू दे, आम्ही येतो म्हणजे येतो. आम्ही चान्स शोधत असतो. मला चांगलं वाटते नेहमी यांच्यामध्ये. मला असं मी कधी कधी भांडते पण की बा मला यांच्यात बसायचं आहे. कोणाशी भांडतो की बा मला यायचं आहे असं. आणि हा काय म्हणतो माझी गाडीवर बसली तर गाडी खराब होते, स्टँड खराब होते. कसं वाटलं ते? एक नंबर. कारण की मी स्वतः 10 वर्ष हॉस्टेलला जाऊन आहे म्हणून चांगलं वाटते. मला जेव्हा मी हॉस्टेलमध्ये राहत होतो तर मला वाटत होतं की बा कोणी आलं पाहिजे, खाऊ आणला पाहिजे आमच्यासाठी. आणि मी पहिले रांगेतच राहो किंवा भेटला पाहिजे आणि खतम नाही झाला पाहिजे. चांगलं वाटतं. मग आज कसं वाटलं जेव्हा तुला द्यायला येत होतं तू आज द्यायला आलाय? एक नंबर. सांगू नाही शकत. मी येऊन गेलो इथं आधी, तेव्हा किती पोरं होते? 30 काहीतरी होते. आता 7-8 वाजले म्हणते. लहान लहान पोरं पण चांगलं वाटते. एवढे मस्त मगाशी येऊन राहिले आता घेऊन. मजा वाटलं त्याचे बघून. त्यांच्या चेहऱ्यावर असं दिसतच नाही की त्यांना आई वडील वाटत नाही आपण असं आलो तर है ना. आणि तिथे ते काकू म्हणजे आता सगळ्या पोरी बोलल्या की रक्षाबंधनला याद आता. मग मी काकूला विचारलं, म्हटलं रक्षाबंधनला की वेगळं असते का म्हटलं असं. तर काकू म्हणे की त्या सगळ्यांना नाही म्हणत म्हणे या म्हणून, तुम्हाला म्हटलं म्हणे. मग ते जरा वेगळंच वाटलं. वेगळं म्हणजे तुम्ही समजू शकता एकदम हा की असं फील होणं खूप क्वचित असते की हा. नाही पण देणारे खूप असते नाही तर देणारे खूप येते डोनेशनसाठी. ते प्रत्येकाला नाही म्हणत म्हणे. मला लय जाणे लय पोरींना म्हटलं की ये बा म्हणून. मग ते राखीसाठी ये बा, तर एवढ्या बहिणी आहे असं वाला फील. तसं पण ते तुमच्या आईला आईच म्हणते ना. ते आपण मागे डोनेट केलं होतं तेव्हा आई त्यांना याल असं ते मस्त होतं. पण तो व्हिडिओ जर सापडला फर्स्ट व्हिडिओ. असं वाटलं मला सांगितलं मी आताच. तो छोटा मुलगा माझ्याशी एवढा बोलला, मस्त वाटलं मला. त्यांनी असं मला म्हटलं 10 वेळा की रक्षाबंधनला या म्हणून. काकू म्हणे बाकी कोणालाच मदत नाही म्हणे या पोरी म्हणे. मग मला चांगलं वाटलं. मग येशील ना रक्षाबंधनला? येस. खूप सारं तुझा हात भरून जाईल राखीने. चालते. मला तेच पाहिजे की ते फिलिंग. त्यांची आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळे असे खुश राहतात. म्हणजे आपल्याला कसं वाटतं आपण आई नसलं तर आपलं कसं आपल्याकडे सगळं काही असूनही आपल्याकडे दुःखाचे कारण आहे. पण सगळ्यांचे चेहरे बघ असं म्हणजे टेन्शन फ्री आणि चांगले मोठे मोठे शील्ड्स वगैरे आणतात. सगळे म्हणजे हुशार आहे कशा ना कशाचे, लहानपासून मोठेपर्यंत. तसं आश्चर्य वाटते त्यांचं. बाकी ते बिंदास्त कोणी खेळून. त्यामुळं त्यांच्यामुळे जे पॉझिटिव्हिटी स्प्रेड होते त्यांच्यामध्ये आल्यावरही असं चांगलं वाटत आहे. म्हणजे असं वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटत. त्या मी आता तिथे गेली ना डोर ओपन करायला, मला काय म्हणतात त्या वहिनी तुमची हाईट किती आहे? तुमची हाईट खूपच आहे म्हणते. माझी हाईट जास्त आहे म्हटलं. मॉडेल सारखी आहे. चला म्हणते आपण एक सेल्फी काढू म्हटलं. बरं काढून दिली त्यांना सेल्फी. हॅपी बर्थडे मम्मी. आज तुमचा बर्थडे पण आहे आणि अॅनिव्हर्सरी पण आहे असं का? यांना विचारलं. अरे अलग अलग दिवशी ठेवलं असतं, डबल पार्टी द्यायला लागली असती ना. बिझनेस माइंड. आता समजलं मला की तुमचा बिझनेस माइंड कुठून येते ते. कदे जेल कदे बेल लागे माफियास, बड़े बजे 12 बोर लागे माफियास. रात 7:45 बजे. माय फेवरेट पिझ्झा. यहाँ पे हमारी पावड़ी हो रही है और हमारी पार्टी हो रही है. और एक पावड़ी हो रही है. सबवे भेटत आहे इथं.
सबवे आम्ही हा सबवे ऍक्च्युली खातो कुठे एक तर पुणे नाही तर मुंबई तिकडच्या साईडला भेटते किंवा नागपूरला भेटते. अमरावतीमध्ये सबवे आहेच नाही. पण इथे आल्यानंतर आम्हाला दिसला की इथे पण सबवे सारखं काहीतरी आहे. आम्हाला ट्राय करू द्या आधी मग सांग. ट्राय करत आहे कसं वाटत आहे कसं आहे सबवे. बऱ्यापैकी परीक्षित घे. काय संबंध तुझ्या गर्लफ्रेंडची शपथ आहे तुला तुला खायला लागेल. म्हणजे स्वतःच गर्लफ्रेंडची शपथ देऊन शपथ म्हणजे ते मिळली तर चालते. ही शपथ घेतली मॅगीच्या नादात मी दिली ना पण तुला होणाऱ्या बायकोची शपथ. आता घाबरला मला घाबरला मित्रा तू मित्रा. म्हणजे समजा तुझी गर्लफ्रेंड असं ना आता तिच्या शपथीसाठी नाही घेतली तुला जे होणारी बायको आहे दुसरी तिच्यासाठी बरोबर घालला तुला. याच गोष्टीमुळे ती धोका नाही देत मला. वा यू व्हेरी चलाक ब्रो चलाक. मराठा वेदीनं तरी कोणती गाडी म्हटलं होतं ना भाव करणार ते कोण यामा घ्यायचं स्वप्न होतं पण आपण स्कूटर घेणार होतो ना ते घेऊन खूप दिवस आधी म्हटलं होतं. मला आठवण आहे ते स्कूटर बेल बॉटम घालायचा मिशी करायची. ऑरेंज रेड कलर घेऊ पिवळा कलर घेऊ. पिवळा म्हटलं होतं अशी मिशी ठेवायची आता बेल बॉटम घालायचा असे ते झोले कपडे त्याला साईडने हे ठेवू ना मग ते जयवीरू सारखं चक्कावाला तू झालं जो मी कसं त्याचे केस वाढले असते पण आपण काहीतरी करू विंग लावून देऊ. मी दरम्यान केअर मॅनिफेस्टिंग 6 महिन्याच्या आत वी हॅव टू डू इट. पण ते मग विकत घेतल्यापेक्षा आपण एखादी भाड्यात आणायला पुरते. नाही विकत घेऊ चालवायला महिनाभर ठेवू ना जवळ बोर होईल ना मग थोड्या दिवसात. मला देऊन टाकली दोन्ही झाली देऊन टाकतो. अच्छा ओके 5,000 5,000 नाही 10,000 भेट. माझ्या बाबाने 5,000 बाबाला लुटलं. मी पहिलीच होतो तेव्हाच विकले. चल काय वाटलं? अरे माझी ताई सांगत होती तू सिनियर आहेस तिचा म्हणून. कोणत्या कॉलेजला होती ती? राम मेघे. मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला होतो. कचरा तिचा तिचा कचरा झाला ब्लॉग मध्ये दाखवशील कचरा झाला. चला थँक्यू. कोणत्या कॉलेजला होतं? गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. पूर्ण इंट्रोडक्शन देऊन दिला चला बाय. मोबाईल कोणाकडे आहे माझा? ते मी त्या दिवशी म्हटलं की लोक शशांक थकला होता आणि या लोकांच्या मनात असं सुरू होतं की आता आपल्याला कोण पोहोचेल अमरावतीकडे. मग आलो मी. त्या दिवशी मध्ये काय झालं आपण 2 तासात 250 किलोमीटर गाडी चालवली. आपण थांबलो होतो ना इथे प्लेसवर तिथे तो तिकडून आला तो चाबी घेऊन आला माझ्यावर तू चालू दे मला गाडी म्हटलं हो दे म्हटलं चालू दे म्हटलं नाही राहू दे म्हणे परिषदेला चालू दे म्हणून त्याला दिलीच नाही घेऊन. ते 250 किलोमीटर नक्की चालवली. म्हटलं ठीक आहे. नाही काय केलं असतं माहिती का गाडी तिथून खाली होती. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या फॅमिली मेंबरला तुमच्या मित्रांना तुमच्या पार्टनरला कोणाला पण शेअर करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.